हाय हॅलो आणि नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर हे बघा, सकाळ सकाळची ना खूप घाई असते आणि खूप म्हणजे धावपळ सुरू असते. त्यातूनही मी थोडासा व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केलेला आहे, कारण जास्त करून माझे किचनमधले व्हिडिओ नसतात, कारण मला सकाळची खूप घाई असते. त्याच्यामुळे मी शूटच्या नादी लागत नाही, कारण उशीर होतो सगळ्या गोष्टीला, आणि शूट करत बसलं का त्याचा अँगल चेक करा, त्याचं हे करा ते करा, त्यामुळे खूप उशीर होतो. त्याच्यानंतर मी वरती गेले फुलं आणायला. फुलं छान आली होती. हे जे आमचं गोकर्ण आहे ना, पांढऱ्या कलरचं गोकर्ण आहे. त्याच्यानंतर गुलाब पण मी थोडंसं ऑरेंजवाला आणलं आहे, मला आवडलं म्हणून, वेगळ्या कलरमध्ये. आणि हे आहे ना, आता बघा सीझन गेला त्या ह्याचा, टरबूज आपण मस्कमेलन म्हणतो ना त्याचा. आणि हे छान असे टरबूज ना खाऊन टाकलेले बिया होत्या ना, त्याचे उगून आलेत, खूप जास्त उगून आले, पण त्यातले मी 2-3च ठेवलेत. मस्त असे त्यांना ना छोटी छोटी आता फळं लागायला आलेत. इकडच्या कुंडीमध्ये 1-2 झाडं आहेत आणि तिकडच्या कुंडीमध्ये एकच झाड आहे ते, पण खूप छान पसरायला लागलेत. आणि छान छान त्याला ना छोटीशी एक गोटीच्या आकाराची का नाही, त्याला छान अशी फळंसुद्धा लागायला लागलेत. आता ह्या सीझनमध्ये ते पिकतात की नाही काय माहीत नाही, पण खूप छान असे लागले, त्यामुळे ते उपटू पण नाही वाटत. जोपर्यंत राहतील तोपर्यंत ठेवायचे, जोपर्यंत पिकतील ठीक, नाही पिकले ठीक, पक्षी तरी खातील, चला जाऊ द्या. पण हे बघा, अशी काहीशी झाडं आहेत. खूप छान, आज चाफ्यालासुद्धा फुलं आली होती मस्त अशी. आणि त्याच्यानंतर गोकर्णालासुद्धा आली होती. कट केल्यानंतर आता सुरुवात झाली गोकर्णाला फुलं यायला. त्याच्यानंतर 3-4 दिवस झाडांना पाणी नव्हतं, त्याच्यामुळे झाडांना पाणी पण घातलं आणि फुलं वगैरे घेऊन पूजेसाठी खाली आली. एकदम छान अशी फुलं येतात ना चाफ्याला, त्यामुळे खूप छान वाटतं. स्वयंपाक वगैरे करून डबा वगैरे दिला होता. त्याच्यानंतर पेलूला डोसा खायचा होता, म्हणून चटणी आणि डोसा बनवलेला होता. खूप छान अशी चटणी बनवली होती, थोडीशी पातळ आणि आंबट गोड अशी. खूप मस्त दिसत होती दिसताना पण. त्याच्यानंतर नाही आहे ना, मी जास्त वेळ डाळ आणि तांदूळ हे काय भिजत नव्हतं घातलं. हे आहे ते फक्त मुगाची डाळ भिजत घातली होती. त्याच्यामध्ये मिरची, थोडासा लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि सगळे छान असे मसाले घातले, थोडेसे हळद वगैरे येते. त्याच्यानंतर ना हा छान असं, मला वाटलं पण नव्हतं की मुगाच्या म्हणजे डाळीचा एवढा छान असा ढोकळा बनतो म्हणून. हे पण मी, मला वाटते कोणाच्या तर असंच व्हिडिओ वगैरे बघत असतानाच कुणाची तरी रेसिपी बघितली आहे, पण खूप छान असं होत होतं. पहिल्यांदा मी डोशाचा तवा ठेवला, पण त्यात काय अजिबात चांगलं नाही झालं. मग नंतर मी साध्या तव्यावरच केलं. आणि हे बघा, मला जांभळं आवडतात म्हणून त्यांनी फोटो पाठवला होता, घेतले त्यांनी. चलो बाय.